पुंडलिक गौरी हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव की जय। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डलीकाय धातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरीरम्यसिंहासनस्थम् पदाम्भोजतेजस्फुरदिक्प्रदेशं विदिन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। आता येतोय आवाज? हो येतो आवाज येतो. ठीक आहे ना? सच्चिदानंद स्वरूप अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन तसेच सर्व साधू संतांच्या चरणी वंदन करून तुम्हा सर्व बहुश्रुत श्रोतृवृंदांच्या चरणी अभिवादन करून आजच्या सेवेला आपण सुरुवात करूयात. थोडस तांत्रिक अडचणी असतातच. ठीक आहे. तर हा जो सुंदर असा उपक्रम महाराजांनी चालू केला आहे ते प्रेमानंद महाराज आंबेकर तर यांच्या माध्यमातून ही संधी आज मला या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर हा ज्ञानाचा महाकुंभच. जसं कुंभमेळा जो असतो त्या कुंभमेळ्यापैकी महाकुंभ ज्या ठिकाणी लागतो म्हणजे तसं तर कुंभमेळ्याचं सगळ्या ठिकाणी महत्व तितकंच आहे. पण भौतिक दृष्टिकोनातून आपण जर बघायला गेलं तर महाकुंभ कुठं बघायला मिळतो तर तो प्रयागराजला, जिथे त्रिवेणी संगम आहे. आणि त्रिवेणी संगम म्हणजे काय? गंगा यमुना सरस्वती तिघींचं त्या ठिकाणी संगम होतंय, मिलन होतंय. त्याला आपण प्रयागराज असं म्हणतोय किंवा संगम अशा प्रकारे आपण त्याला म्हणतो. तर गंगा काय म्हणे तर गंगा ज्ञानाचं प्रतीक आहे. सरस्वती बुद्धीचं प्रतीक आहे, आपल्या विचारांचं विवेकाचं प्रतीक आहे. खऱ्या अर्थाने बुद्धी म्हणजे विवेक ना, विवेकामुळे ज्ञान होत असतं. तर विवेकाचं प्रतीक असणारी सरस्वती आणि भक्तीचं प्रतीक असणारी यमुना. तर विवेक, ज्ञान, विवेक आणि भक्ती या तिन्हींचाही संगम ज्या ठिकाणी होतो ते म्हणजे प्रयागराज आणि तिथं महाकुंभ असतं. तसंच आपलंही हे महाकुंभ आहे. कारण महाकुंभ यासाठी मी म्हणतोय, तुकाराम महाराजांचा गाथा आपण सरळ सरळ असं म्हणतो की पंचम वेद आहे. तुकाराम महाराजांचा गाथा म्हणजे पंचम वेद आहे. पण मी म्हणेल की पंचमी महासंगम आहे हा. कसं तर तुकारामांचा जो गाथा आहे त्यामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्य, विवेक म्हणा दोन्ही एकच. तर ही बघायला मिळतं. त्याचबरोबर आपल्याला एक नैतिक शिक्षण आणि सामाजिक मानवताची जे आपल्याला एक मनोविज्ञान, सामाजिक मनोविज्ञान ही तुकाराम महाराजांच्या गाथ्यातून शिकायला मिळतं. तर सामाजिक मनोविज्ञान, नीतिमूल्य आणि भक्तिज्ञान वैराग्य यांचा पाचीचाही संगम ज्या ठिकाणी बघायला मिळतो, ज्या ठिकाणी आपल्याला आत्मसात करायला मिळतो ते म्हणजेच तुकाराम महाराजांचा गाथा.
मी अशी एक विनंती करेल सगळ्यांना की सगळ्यांनी व्हिडिओ जर ऑन केला तर थोडस काय होतंय, थोडस एक कनेक्शन असल्यासारखं वाटतं. असं म्हणजे काय आहे, ठीक आहे असे आपण हे सगळं आभासी जगत आहे, परंतु आभासी जगतातही थोडेसे आपल्याला काय म्हणता येईल, थोडासा भास, थोडस त्याच्यामध्ये वलय निर्माण करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. तर व्हिडिओ ऑन केला म्हणजे मी एकटाच काहीतरी बडबड करतोय असं होणार नाही. नाहीतर मग मला असं एकट्यालाच आपलं चालू असतं, मी स्वतःलाच बघतोय आणि मग माझेच कसे वाटतात हावभाव वगैरे ते बघत बघत आपलं चाललेलं. बाकीच्यांचा नाश्ता चाललाय की जेवणाची वेळ होऊन गेली, मला खरं तर तुमचं सांगतोय मी, तुमचे चेहरे बघितले तर मला लक्षात येईल की जेवण झालेले आहेत बाबा, आणखी किंवा जेवणाची वेळ व्हायला लागली आहे, जास्त लांबू नको बाबा, तुम्हाला लवकर संपवायचे जर आवश्यकता वाटली तर ते तुमच्या चेहऱ्याकडे बघून कळेल मला. नाहीतर असं असं माझं एकट्याचं चालूच राहील आणि व्हिडिओ तुमचे दिसतील मला काहीतरी आपले आहेत क ख ग घ ABCD सगळी दिसेल, परंतु तुम्ही दिसले नाही तर आपलं चालूच राहील हे असं. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ ऑन करा, थोडासा तुम्हालाही वेगळा अनुभव येईल आणि मलाही थोडंसं काहीतरी आपण लाईव्ह आहोत असा थोडासा भाव निर्माण होईल त्यातनं. त्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा, बाकी काही अडचणी येणार नाहीत, आता तरी यायला नकोय. आवाज येतोय म्हणजे ठीकच आहे, इथपर्यंतच आपलं हे असो. तर अशा प्रकारे खऱ्या अर्थाने आपण बघत होतो की हा जो गाथा आहे ती जो व्हिडिओ ऑनच ठेवा सगळ्यांनी. आणि तर गाथा जो आहे तो हा पंचम महाकुंभ आहे आणि हा जो उपक्रम चाललेला आपला, मी म्हणून गेलो अगोदर की हा महाकुंभ आहे. आणि या महाकुंभामध्ये ज्याप्रमाणे आपल्याला तिथं प्रयागराज मध्ये स्नान केल्याच्या नंतर ते पर्वणी असते आणि त्या पर्वणीच्या वेळेस आपल्याला स्नान केलं म्हणजे थोडस पावित्र्य वाटतं, पावित्र्य निर्माण होतं अंतःकरणामध्ये, शारीरिक पावित्र्य निर्माण होतं, अंतःकरणही आपल्याला थोडंसं पवित्र वाटायला लागतं. त्याचप्रमाणे मलाही आज सेवा करून या पर्वणीमध्ये थोडक्यात जर म्हटलं तर माझ्या अंतःकरणाला नाहून म्हणजे थोडस स्नान करवण्याचा मला एक करवण्याची एक संधी प्राप्त झाली. त्यामुळे महाराजांच्या ऍक्च्युली खूप आपण सगळेजण ऋणी आहोत. महाराजांनी आणि त्यांच्या सहयोगी सगळे जे काय सहयोगी असतील ज्यांनी या सर्व ज्या काही तांत्रिक गोष्टी आहेत त्या हँडल करत असतील किंवा महाराज ज्याप्रमाणे तारीख वगैरे घेतात, सगळ्यांचे वेळ वगैरे विचारून सगळ्या वक्त्यांना आपल्यापर्यंत आणतात, आहे का नाही. तर त्या सगळ्यांचा याच्यामध्ये अत्यंत मोलाचा वाटा आहे आणि त्यामुळेच तुमच्यामुळे मला या पर्वणीचा लाभ या ठिकाणी घेता येतो. कारण की काय असतं, मी जरी बोलत असलो या ठिकाणी तरी श्रोता हा वक्ता हा सगळ्यात अगोदर श्रोता असतो. पहिला श्रोता कोण आहे म्हटलं ना तर पहिला श्रोता असतो वक्ताच. बाकी तुम्ही आहेतच, तुम्ही आहे म्हणूनच मी इथे आहे, परंतु पहिला श्रोता जो असतो आपल्या मनाचा भाव सगळ्यात अगोदर आपण बोलण्याच्याही अगोदर एक मनामध्ये काहीतरी ती जी भाव छटा उमटते ते आपल्याला ऐकायला येते, आहे का नाही. आमच्या गुरुदेवांचं त्यांनी म्हटलं होतं, म्हणजे त्यांनी ज्या वेळेला सुरुवात केली चिन्मय मिशनची त्यावेळेला आपल्या पुण्यामध्ये त्यांनी कसबा गणपती आहे ना, मद्रासी गणपती पण म्हणतात त्याला, तर त्या मद्रासी गणपतीच्या ठिकाणी त्यांनी प्रवचन द्यायला सुरुवात केली. त्यावेळेला ते म्हणे की माझ्या पहिल्या प्रवचनाला फक्त 3 जण होतात. तर 3 जण कोण कोण होते म्हणे, तर 2 जण प्रवचन ऐकणारे होते, म्हणजे असं समोर बसलेले श्रोता म्हणून 2 जण होते आणि मी एक होतो म्हणजे तिसरा, असे 3 जण आम्ही होतो. तर यातून एकच सांगायचंय की श्रोता तो वक्ता हा सर्वप्रथम श्रोता असतो. म्हणून या माध्यमातून आज मलाही एक संधी प्राप्त झाली, मलाही या पंचम संगमातनं नाहून घेण्याचं, मलाही या पंचम संगमातनं स्नान करण्याचा, अंतःकरणाला नाहून घेण्याचा, अंतःकरणाला माझ्या शुद्ध करण्याचा एक योग प्राप्त करून दिला महाराजांनी. असो तर या ठिकाणी
आपण तुकाराम महाराजांचा जो गाथा आहे त्याविषयी बोलत होतो, परंतु थोडक्यात आपल्याला हेही बघितलं पाहिजे की या ठिकाणी आपल्या पूर्ण सनातन धर्माचाही विचार केला तरी चालेल, किंवा महाराष्ट्राचा तर निश्चितच विचार केला पाहिजे की संतांचं योगदान इतकं आहे की जसं थोडक्यात जर सांगायचं म्हटलं आपल्या या समाजासाठी संतांचं जे योगदान आहे ते कसं आहे, तर असंही आपल्याला थोडक्यात म्हणता येईल की जशी पाण्याविना हिरवळ, सुगंधाविना फूल, स्वराविना संगीत किंवा गायन म्हणा तुम्ही, आणि चवेविना पंचपक्वान जसं आहे ना. जर चव नसेल तर पंचपक्वान म्हणजे काय, पंचपक्वान राहणार नाही. हिरवळ नसेल तर पाणी नसेल तर हिरवळ कधी राहणार नाही, आणि सुगंध नसेल तर ते फुल काय ना. तसंच आपल्या या समाजासाठी संत आहेत, संताविना समाज. संतांना जर आपण मायनस केलं आपल्या ह्याच्यातनं, समाजातनं संतांना जर मायनस केलं तर ते तसंच आहे जसं एखाद्या डेझर्ट लँड सारखं है ना. तर अशा पद्धतीने प्रत्येक संतांचं योगदान हे तितकंच बहुमोलाचं आहे, तितकंच अनमोल आहे. परंतु त्याही पेक्षा थोडक्यात तुकाराम महाराजांचं जे योगदान आहे ना ते काहीच वेगळं आहे. का? कारण की बाकीच्यांनी एक थोडं सगळ्याच गोष्टी घेतल्यात, पण त्यांच्या याच्यामध्ये जसं आपण बघितलं की माऊलींना आपण काय म्हणतोय, माऊलींना आईची उपमा दिलेली आहे आपण, आहे का नाही. कारण की आई ही काय होतं माहिती आहे का, सगळं की काही जरी असलं, कसंही जरी असलं तरी सगळ्याच्या सगळं तिचा जो व्यवहार असतो ना तो प्रेमाने असतो. तिच्या व्यवहाराचा जो पाया आहे तो प्रेम आहे. तसंच तुकाराम महाराज जे आहेत ना नुसतं प्रेमानेच नाहीये, कारण की काय होतंय, नुसतं प्रेमाने जर म्हटलं ना तर लेकरू लाडवतो, आहे का नाही. नुसतं प्रेमाने जर आपण करायला गेलं तर कधी कधी कठोरही व्हायला लागतं. पण माऊलींच्या याच्यामध्ये आपल्याला कुठेही कठोरता बघायला मिळत नाही, अक्षरशः कठोरता नाही बघायला मिळत. ते स्वतःला संताप करून घेतं, आहे का नाही. तो प्रसंग आपल्याला माहितच आहे. परंतु कठोरता नकोच म्हणजे नाहीच. इतकं प्रेम जीवन, इतकं प्रेम अंतःकरण, इतकं प्रेम शिक्षा माऊलींची आहे. पण तुकाराम महाराजांना आपण जगद्गुरु म्हणतो, तर जगद्गुरु म्हणण्यामागचं कारणही तसंच. काय उगीच उपमा आपण देत नाही, किंवा ज्यांनी उपमा दिल्यात तर त्या उपमा, ते नाव जे आहे ना तर त्या नावाची सार्थकता त्यामध्ये आहे. जसं एखाद्याला आपण म्हणतो ना, आपल्याला अगदी योग्य जोडीदार मिळाला तर सोलमेट म्हणतो आपण, है ना. अगदी परफेक्ट लाईफ पार्टनर मिळाला तर सोलमेट असं म्हणतो आपण. तसंच या शब्दांनाही काहीतरी सोलमेट असतो, कोणीतरी त्या शब्दांचीही सार्थकता ज्या ठिकाणी होते, है ना. एखाद्याला ती उपमा दिली जावी आणि त्याची सार्थकता व्हावी, अशीच उपमा तिथं लागू होते. आणि त्यावेळेसच आपण उपमा देतो की जिथं आपल्याला ते बघायला मिळते सगळं गोष्ट, त्या तशाच उपमा देण्यात आलेल्या आहेत. तर तुकाराम महाराजांना आपण ज्या वेळेला जगद्गुरु म्हणतो त्यावेळेला हे कशा पद्धतीने आपल्याला लक्षात येतं, कशावरून असं लक्षात येतं की ज्या पद्धतीने तुकाराम महाराज आपल्याला ज्ञान देतात, ज्या पद्धतीने आपल्याला तुकाराम महाराज मार्गदर्शन करतात, त्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून, त्या मार्गदर्शन पद्धतीच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतं की ते खरोखर जगद्गुरु आहे. गुरु म्हणजे कोण आहे, शिक्षक, टीचर, है ना. तर एक शिक्षक असा असतो जो एक कधी प्रेम भूमिकाही साकारतो, है ना. कधी कधी एकदम सख्य भाव पण असतो, मित्रत्वाची भूमिका पण गुरु साकारतो. आणि कधी कधी गुरु न्यायाधीश पण बनतो, कधी कधी दंड देणारा पण बनतो. तर दंडात्मक विचार पण तुकाराम महाराजांनी दिले, है ना, काय केलं पाहिजे. ठीक आहे. तर अशाच प्रकारचा थोडासा अभंग आहे. वरवर पाहता जर विचार करायला गेलो आपण तर थोडक्यात म्हणायचं म्हटलं म्हणजे अगदी कॉन्ट्रोवर्सियल, विवादास्पद अभंग आहे. म्हणजे आजच्या याच्यामध्ये जर आजच्या या तुम्हाला म्हणजे काय बोलायला हरकत नाही, कारण तुकाराम महाराजांनीच थोडीशी मला ट्रिगर केल्यासारखं आहे.
ते लुब्रांडो ज्याला म्हणतो ना आपण, लुब्रांडो तुम्ही शब्द ऐकलेला असेल हा. जे आताचा जो समाज आहे ना, ज्याला या सेक्युलर किड्याने काटलेलं आहे ना, सेक्युलर किड्याने ज्यांना चावा घेतलेला समाज आहे ना, त्यांच्या जर हाती अभंग हा पडला तर तुम्हाला मी सांगतो नक्कीच असे मुद्दे होतील. अरे काय तुम्ही तुकाराम महाराजांना तर जगद्गुरू म्हणतात, अमुक म्हणतात, फलन म्हणतात, त्यांच्या नावाने सोहळे वगैरे चालतात, इतकं सगळं असतं, आणि ते तर जातीवाचक शब्द इथं बघा काय म्हणतात ते तुकाराम महाराज, किती संताप, किती ते कसली भाषा वापरतात. असं निश्चितच म्हणजे कॉन्ट्रोवर्शियल अभंग या. आणि कारण की सगळ्यात अगोदर सांगायचं म्हटलं तर हे लुब्रांडो वगैरे जे आहेत, सेक्युलर लोक जे आहेत, त्यांच्याही अगोदर आपल्यातलेच लोक, खऱ्या अर्थाने याचा जर विचार करायला गेलं, प्रत्यक्ष अगदी डायरेक्ट मिनिंग आपण जर याचं घ्यायला गेलं तर उद्याची हेडलाईनच असेल ही, बाबा असे असे वक्तव्य करत होते, आहे का नाही असे. तर अशा पद्धतीचा हा अभंग आहे तुकाराम महाराज. तर आपण याच्यावरती विचार करणार आहोत. थोडक्यात मी तुम्हाला अभंग सांगतो आणि अभंगाचा सरळ सरळ भावार्थही सांगतो. कन्या गोकरी कथेचा विकरा, कन्या गोकरी कथेचा विकरा, चांडाळ तो खरा तया नावे, गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण, गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण, यातिशी कारण नाही देवा, आशाबद्ध तर नये करू ते करती, तुका म्हणे जाती नरकामध्ये. सरळ सरळ अर्थ असा आहे की जो व्यक्ती कन्येचा, गो म्हणजेच गायीची, आणि कथेची विक्री करतो, तो व्यक्ती चांडाळ म्हणून संबोधले. त्या व्यक्तीला तुकाराम महाराज म्हणतात की तो व्यक्ती चांडाळ आहे. आणि पुढे तुकाराम महाराज म्हणतात की भगवंताच्या ठिकाणी भगवंताचा जो क्रायटेरिया आहे त्याच्यावरून भगवंत मापन करतात, ज्यावरनं आपल्याला फळ देतात भगवंत आपल्या कर्तृत्वाचं, त्याच्यामध्ये कशाची गणना केली जाते, क्रायटेरिया काय तर म्हणे गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण, यातिशी कारण नाही देवा. भगवंताला तुमच्या जातीचं काही देणं घेणं नाहीये, भगवंताला पाहिजे गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण आहे भगवंताच्या ठिकाणी. आणि आशाबद्ध करू नये ते करती, आशेने लुलूप झालेले, लोभापोटी लोक काही पण करतात, काय नको ते करतात, आणि त्यामुळे काय म्हणतात तुकाराम महाराज की तुका म्हणे जाती नरकामध्ये. ठीक, असा हा सरळ सरळ भावार्थ आहे. आता आपण याच्यावरती बघूयात की यातनं तुकाराम महाराज काय आपल्या निदर्शनाला आणून देण्याचा प्रयत्न करतात, किंवा तुकाराम महाराजांची भूमिका या मागची काय आहे त्याचा आपण थोडक्यात विचार करूयात. तर या अभंगातनं सर्वात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात येते की अतिशय वास्तविक है ना, आणि परिस्थितीजन्य, आताची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा मागोवा घेणारा आणि वस्तुस्थिती आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी तुकाराम महाराज या अभंगातनं करतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजेच आपल्याला थोडक्यात सांगायचं म्हणजेच या समाजाला जी कुंठित करता का? हा म्यूट करा सॉरी. तर या अभंगाद्वारे तुकाराम महाराज आपल्याला या समाजाची जी कलुषित झालेली मानसिकता आहे, जी कुंठित झालेली बुद्धिमत्ता आहे, जी अतिशय अवरोधित झालेली, ज्याला मलिनता आलेली मानसिकता आहे, त्या मानसिकतेला प्रकर्षाने या ठिकाणी अक्षरशः जीवाचा आटापिटा करून अंतःकरणाचा दाह होत आहे असं आपल्याला लक्षात येतं. तुकाराम महाराजांनी जी भाषा वापरली आहे त्यावरून असं लक्षात येतं की अतिशय अंतःकरणाचा दाह करत, जीवाचा आटापिटा करत समाजाची जी परिस्थिती आहे, समाजामध्ये जी आता वस्तुस्थिती निर्माण झालेली आहे त्याला आपल्या समोर
ठेवण्याचा प्रयत्न तुकाराम महाराज या अभंगातनं करत आहेत. आता हे कसं तर वरवर पाहता जर खऱ्या अर्थाने बघितलं तर एका दृष्टिकोनातून एका अँगलने जर आपण विचार केला तर हे खरंय की कन्या गोकरी कथेचा विकरा चांडाळ तो खरा तया नावे. तर वस्तुस्थिती आहे महाराज ही. आज कथा म्हटलं म्हणजे कथेच्या विषयी असं म्हटलं जातं थोडक्यात म्हणजे त्यांनी आपल्या सोयीसाठी म्हणून म्हणजे ते वाक्प्रचार निर्माण केलेला असावा. परंतु असं म्हणतात की एक लग्न करणं सोपं परंतु कथा करणं इतकं कठीण आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, लग्नामध्ये काय होतंय जितका खर्च लग्नामध्ये लागत नाही इतका जास्तीचा खर्च तुम्हाला कथा ठेवल्याच्या नंतर करावा लागणार आहे आणि इतकी फीस कथाकारांची असते. ठीकच आहे, करायलाही पाहिजे, काही गोष्टी कराव्यात, त्याच्यात काही वाद नाहीये, म्हणजे वेगळं काही नाही. कथेचा पैसा घेतात ते ठीकच आहे, परंतु काय म्हणायचं आपल्याला की महाराज घेऊ द्या, पैसेही घेऊ द्या, ठीक आहे, लागेल तेवढा घ्यायलाच पाहिजे, त्यात काही वाद नाही. कुणीही घर जाऊन कोळसे विकत नाही. आणि आजच्या या घडीमध्ये आजच्या या आधुनिक काळामध्ये 21व्या शतकामध्ये इतक्या धावत्या युगामध्ये कुणी कुणाकडे बघायलाही तयार नाही. अक्षरशः तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ऑनलाईन सुद्धा व्हिडिओ ऑन करून बघायला तयार नाहीत कुणी कुणाकडे. तर प्रत्यक्षात नजर टाकायला कुणाला वेळ महाराज. तर याच्यामध्ये पैसे घेतात ते ठीकच आहे महाराज, पण पैसे घ्या तुम्ही, जेवढे लागतील तेवढेच घ्यायला पाहिजे, कारण की हा काही धंदा नाहीये है ना. याच्यामध्ये हे ज्ञान दान आहे, आपण म्हणत असताना म्हणतो ज्ञान दान देण्याचं कार्य चालू आहे. दान म्हटल्याच्या नंतर दानाचं काही मोल नसतं आणि मोल ठरवून जे दान दिलं जातं ना त्याला दानही म्हणता येत नाही. ठीक आहे, त्यासाठी घेतही असतील पैसे, परंतु मला म्हणायचं असं की ते ज्ञानही तसं द्यावं माणसाने है ना. ज्ञान काय तर म्हणे तुमच्याच सासू सुनेच्या गप्पा गोष्टी तुम्हाला सांगतात, तुमच्याच काहीतरी एक इकडल्या तिकडं नको असलेल्या ज्या तुम्ही कुणी अक्षरशः आपणही स्वतः कधी कुणाला सांगत नाही तर अशा गोष्टी, अशा काही बारकावे आपल्या संसारातले जे आहेत जे आपण अक्षरशः लपवूनच ठेवण्याचा प्रयत्न करतो ते बाहेर आणतात आणि ते सगळ्यांना देण्याचा प्रयत्न याच्यातनं करत असतात अशा पद्धतीचे. तर थोडं मला एकच म्हणायचं की आपण जे ज्ञान म्हणून म्हणतोय, ज्ञानदान म्हणून म्हणतोय, तर त्यातनं ज्ञानदान झालं पाहिजे. इतके पैसे वगैरे घेतात ते ठीक आहे, परंतु मला याच्यासाठी म्हणायचंय की पैसे वगैरे घेतात, परंतु हा जरी विचार सरळ सरळ असला, कुणालाही असं वाटेल की तुकाराम महाराज या कथाकाराविषयी बोलतात आणि या अशा लोकांविषयी तुकाराम महाराज बोलतात. आणि दुसरी गोष्ट आहे की मग जातीवाचक एखाद्याने विचार जर केला, कारण की आजच्या जमान्यामध्ये कोण कसा विचार करेल याचं काही सांगता येत नाही महाराज खरं तर. आणि काय होतंय ते त्यांना दुसरा विचार करता येत नाही, स्वतःचा स्वयंविचार काहीच नाहीये, म्हणून काय करू शकतात तर हाच विचार घेऊन ते काहीतरी आपलं थोतांड मांडवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यालाच आपण थोडक्यात म्हणायचं म्हटलं ना तर आजच्या या भाषेमध्ये रोस्टिंग म्हणतो आपण. रोस्टिंग ते युट्यूबमध्ये रोस्ट करत असतात. ते रोस्टर जे आहेत ना, जे रोस्टिंग करतात ते लोक स्वतःचं भांडवल काहीच नसतं, दुसऱ्यांनी कोणी काय केलं, कोणी कसं केलं, काय केलं, कोणी कसं वाकडं तोंड केलं, कोणी कसं सेल्फी घेतलं, कोण कसा नाचला, हे सगळे विचार ते त्याच्यातनं सांगत असतात आणि करतात काय महाराज, त्यालाच रोस्टिंग म्हणतात. तशाच प्रकारे इथं तुकाराम महाराजांनी अभंग लिहिलाय ते सांगतात. पण एखादं काय म्हणू शकतो की जातीवाचक संत म्हणून घेतात, आपण संत म्हणतो, आपण सर्व महाराष्ट्र त्यांना पूजनीय मानतो, पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण जगामध्ये त्यांना आज पूजल्या जातं. अशी व्यक्ती काय करतात ते म्हणे तर चांडाळ तो खरा थाया नावे. आणि हे इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स झालेले जे लोक आहेत ना ते तर अशा गोष्टींना लगेच पकडतात. हा तर तुकाराम महाराजांचा अभंग आहे महाराज, भगवंतालाही सोडलं नाही, भगवंताच्या ही गोष्टीवरती रोस्टिंग करतात किंवा त्याच्याविषयी सुद्धा त्यांना अपवाद नाही सॉरी त्याविषयी सुद्धा त्यांना तक्रार आहे. जसं भगवंतही जातीवाचक शब्द ज्या वेळेला म्हणतात की वर्ण
वर्णव्यवस्था ज्या वेळेला भगवंत सांगतात तर त्या वर्णव्यवस्थेविषयी, भगवद्गीतेतील वर्णव्यवस्थेविषयी कित्येक जणांना त्रास वाटतो महाराज, कित्येक जणांना थोडस असहनीय वाटते ही गोष्ट. परंतु भगवंत काय सांगतात त्याच्याकडे कोणीच लक्ष नाही देत. फक्त एका शब्दाला घ्यायचं आणि बस आपलं रोस्टिंग करायचं त्यावरती, म्हणजे तेच त्यांचं भांडवल आहे. स्वतःचा स्वविचार, स्वतःचं चिंतन कसलंही नाही असे लोक. तर असो, परंतु तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून खरोखरच इतका उथळ विचार करतील का हो? इतका वरवरचा विचार, इतकी वरवरची भूमिका तुकाराम महाराजांची असेल का? इतकी वरवरची मानसिकता तुकाराम महाराजांची असेल की काहीतरी वेगळी तळमळ आहे तुकाराम महाराजांची? काहीतरी आपल्याला एक निदर्शनाला तर आणून द्यायचंय, पण ते काय ही आपण बघितलं पाहिजे. कारण की काय असतं, भगवद्गीतेतील श्लोक असू द्या किंवा संतांचे अभंग असू द्या, हे एक सूत्र रूपाने असतात महाराज. केवळ ते सूत्र आहे, त्या सूत्रावरती तुम्ही चिंतन करायला पाहिजे. आणि तुम्ही ज्या वेळेला त्याचं चिंतन कराल त्यावेळेला त्याची भूमिका, त्या मानसिकता अशी का बनली असेल असं कधी तुम्ही जर विचार करायला गेलात तर त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की हा नुसता असा जो शब्दामध्ये मांडलेला आहे तितका उथळ विचार हा नाही. याच्या पाठीमागे काही खूप मोठी भूमिका आहे, असा प्रदीर्घ काळाचा विचार आहे, त्याच्या पाठीमागे एक विजन आहे. तर या ठिकाणी तशीच गोष्ट आहे महाराज. आता या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, कन्या गौ करी कथेचा विकरा. हे म्हणत असताना केवळ विकरा करणारा चांडाळ हे सांगायचं नाहीये तुकाराम महाराजाला. बघा, संतांना आपण अगोदरच मी म्हणून गेलो की संतांविना समाज ना, संतांना मायनस केलं ना तर समाज काय असू शकतो हे या याच्यातून आपल्याला बघायला मिळेल की संतांचे विचार कसे असतात, संतांची भूमिका काय असते हे आपल्याला बघायला मिळेल. तर होतं असं की कन्या जी आहे, कन्याची विक्री केली तर समाजामध्ये काय विकृती निर्माण होऊ शकते, समाजामध्ये किती दुवा निर्माण होऊ शकतो, समाजामध्ये कुठला विघातक परिणाम अशा प्रकारचा होऊ शकतो ह्या घटनेने, त्याचा विचार आपण जर करायला गेलं तर त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की खरोखर असं करणाऱ्या व्यक्तीला आपणही चांडाळ म्हटलं पाहिजे. चांडाळ म्हणजे खऱ्या अर्थाने तो चांडाळ नाही ज्याला आपण शूद्र समजतो ना, वर्णव्यवस्थेमध्ये त्याला शूद्र, अक्षरशः शूद्रापेक्षाही त्याला खालचा दर्जा दिला जातो आपल्या समाज व्यवस्थेमध्ये. तर तो चांडाळ नाही. खऱ्या अर्थाने एका दुसऱ्या पद्धतीने जर विचार करायला गेलो आपण तर असं लक्षात येतं की तुकाराम महाराज इथं चांडाळ शब्द टाकून, म्हणजे चांडाळ शब्द जो आहे तो देऊन आहे ना, त्या चांडाळाचं एका प्रकारे महत्व, चांडाळाला एका प्रकारे ग्लोरीफाय करतात, महती देत आहेत. कारण की असं आहे की तुकाराम महाराजांना ही सांगायचं की बाबा रे, तुम्ही ज्याला चांडाळ समजता ना तो खऱ्या अर्थाने चांडाळ नाहीये, पण असा करणारा जो आहे, जो कन्या गो करी कथेचा विकरा, तो खऱ्या अर्थाने चांडाळ आहे. जो तिथं स्मशानामध्ये आपलं कार्य करत असतो, जो स्मशानामध्ये आपल्या चितेला अग्निडाव देतो, जो प्रेतांना जाळतो व्यवस्थितपणे, तो चांडाळ नाही. जो वाट्याला येईल ते खातो, जे वाट्याला येईल तो लेतो, म्हणजे वस्त्र परिधान करतो. म्हणजे तुम्ही चांडाळांचं जर जीवन बघितलं तर तुम्ही कधी चेक करू शकता की चांडाळांचं जीवन असं आहे महाराज, जी गोष्ट आपण फेकून देतो, जी आपल्या उपयोगाची नाही, तुमचे वस्त्र असतील, तुमचं जेवण असेल, तुमच्या काय काय ज्या गोष्टी उपयोगाच्या नाही आहेत तुम्ही ते वापरून ते जीवन जगतात. आणि असं जीवन जगूनही त्यांना समाजाला वेशीच्या आतमध्ये प्रवेश पण नसतो. अशा प्रकारचं जीवन जगणारे जे आहेत ते असतात चांडाळ. परंतु तुकाराम महाराज म्हणतात ते चांडाळ नाहीये, ते फक्त तुम्हाला डोळ्याने दिसणारे, तुमच्या विकृत मानसिकतेला वाटणारे चांडाळ आहेत. पण ते चांडाळ खरे नाहीत. खरे चांडाळ कोणते? कन्या गोकरी कथेचा विक्रा, कन्याचा विक्रा करणार. कन्याचा विक्रा केल्याने आता होतं काय हे आपण बघूयात थोडक्यात, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की तोच चांडाळ खरा आहे. तुकाराम महाराज म्हणते कन्या म्हणजे स्नेहाचं प्रतीक आहे महाराज. कन्या म्हणजे ममतेचं प्रतीक,
कन्या म्हणजे प्रेमाचं प्रतीक आहे. कन्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी कन्या असणं म्हणजे कन्या आहेच, परंतु कन्येला ज्या ठिकाणी तिचा मान दिला जातो, कन्येच्या ज्या ठिकाणी सन्मान आहे, कन्येला ज्या ठिकाणी योग्य अधिकार दिला जातो, तिथे काय ममत्व आहे. कन्येच्या ठिकाणी काय ममत्व आहे, कन्येच्या ठिकाणी स्नेह आहे. आणि या समाज व्यवस्थेमध्ये जिथे कन्येला मान नाही, कन्येला सन्मान नाही, कारण की विकणं कधी होतं महाराज, की ज्या वेळेस तुम्ही त्या व्यक्तीकडे थोडासा तिचा जो त्या व्यक्तीचा जो दर्जा आहे, त्या व्यक्तीला जो अधिकार प्राप्त असला पाहिजे तो अधिकार आपण देत नाही. त्यांना ज्यांना आपण अगदी गौण लेखल्या जातो, ज्यांना खूप आपण नगण्य असं स्थान देतो जीवनामध्ये, त्यांचीच आपण बोली लावू शकतो. अधिकारी व्यक्तींच्या विषयी असं घडत नाही, है ना. म्हणून समाजामध्ये या स्त्रीत्वाला, या कन्याला काय अतिशय गौण स्थान दिलेलं आहे महाराज. आणि खऱ्या अर्थाने याचा जर विचार करायला गेलं तर समाज हा कन्येविना जो समाज असणार आहे ना, त्याच्यामध्ये इतकी रुष्टता, इतकी क्रूरता, इतकी विदारक भयानक तो समाज असणार आहे महाराज ना. त्या समाजामध्ये जो नरक शास्त्रामध्ये सांगितलेला ना, त्या नरकाची आवश्यकताच नाहीये महाराज. जिथं कन्येला अगदी नगण्य स्थान आहे, अगदी गौण लेखल्या जातं, तिच्या कुठल्याही प्रकारची म्हणजे दखल घेतली जात नाही, असा जो समाज आहे ना, तो किती विदारक आहे हे मला नुसतं शाब्दिक सांगून काही अर्थ नाहीये. तर आपल्या समोर ताजं उदाहरण आहे ना, अगदी ज्वलंत उदाहरण आहे. काय चाललंय महाराज अफगाणिस्तानमध्ये, प्रत्यक्षात समोर गोळ्या घालतात महाराज, अगदी फटाके फोडल्यासारखे टाके फोडतात ते गोळ्या घालून. जसं एखाद्या आपण अक्षरशः तुम्हाला मी सांगतो, आपण जर घरी मुलं, छोटे मुलं कधी खेळत असतील निशाणेबाजी, तर कमीत कमी ते टरबूज आहे ना, आपण टरबुजावरती वगैरे खेळतात गावाकडे मुलं, पण ते टरबूजही खाल्लेलं असतं आणि त्याचं जे वरचं कवच असतं ना, त्या खाल्लेल्या टरबुजावरती आपण निशाणा लावतो. म्हणजे इतकं मृदू अंतःकरण असतं आपल्या लोकांचं. आणि हे बघा, ज्या ठिकाणी महिलेला, कन्येला अगदी नगण्य स्थान आहे, तिथे किती विदारक चिन्ह आहे. आज प्रत्यक्षात तुम्ही व्हिडिओ जाऊन बघू शकता, आता सध्या सगळीकडे ट्रेंड होत आहेत. तर इतकं भयानक अवस्था आहे महाराज माणसाची, की माणसाचं अंतःकरण आहे ना असं म्हणजे त्याला इतकं म्हणजे रडायला येतं माणसाला. माणसाचं अंतःकरण असं द्रवित होऊन जातं, पूर्ण असं छिन्न विच्छिन्न अंतःकरण होऊन जाते. इतकी भयानक व्यवस्था आहे महाराज. आणि ही व्यवस्था केवळ कारण त्याचं काय माहितीये का, ते बाकीच्या गोष्टी काही असू शकतात. तुम्ही म्हणाल की धर्म वगैरे वगैरे हे काय असेल ते आपले मजहब के लिए कर, मजहब फिजब काहीच नाही महाराज. एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राजकारणाची सत्ता लोलुपता आहे, सत्तेचा उपभोग घेण्यासाठी ते आहे एक मेन कारण. पण दुसरंही मेन कारण, सत्ता तर सगळ्याच ठिकाणी आहे, मग सत्तेची लोलुपता कुठे नाही महाराज. कुणाला सत्ता उपभोगाविषयी वाटत नाही. सगळ्याच ठिकाणी सत्ता उपभोगासाठी तीच लढाई चाललेली, तीच शर्यत लागलेली आहे. परंतु इतकं विदारक चिन्ह तिथं याचमुळे की तुम्ही बघितलं असेल की त्या तालिबान्यांमध्ये कुठेही महिलेचं काही हे नाही महाराज. महिला नाही आहेत त्याच्यामध्ये कुठेच. महिलांची सावली पण नाही, त्यांच्या परिवारामध्ये नाही, किंवा त्यांच्या संघटनेमध्ये नाही, किंवा कसंच नाही. महिलेचा शब्दानेही उल्लेख होत नाही, प्रत्यक्षात तर जाऊनच द्या. तर अशा प्रकारची जी मानसिकता बनली ना, ती केवळ आणि केवळ म्हणजे त्यांच्यामध्ये प्रेम जे असतं ना महाराज, त्यांच्यामध्ये स्नेह जो असतो ना, त्यांच्यामध्ये जी ममता आपल्या अंतःकरणामध्ये असायला पाहिजे ना, ती नाहीये. आणि ती नसण्याचं कारण म्हणजेच महिलेला अगदी गौण स्थान आहे. इतकं गौण स्थान आहे महाराज की अक्षरशः तिचं बोट जरी उघडं दिसलं ना, तो सिरिया कानून असा आहे की ती पूर्ण याच्यामध्ये असायला पाहिजे, काय ते असेल घुमटून घ्यायचंय सगळ्याच्या सगळं, पूर्णच्या पूर्ण कव्हर करायचंय स्वतःला. तर तिचं थोडंसं जेही शरीर थोडंसंही जरी उघडं दिसलं तरी त्यांना सजा आहे महाराज. थोड्या सजा म्हणजे असेच गल्लीमध्ये रस्त्यामध्ये त्यांना चापकाने मारल्या जातं वगैरे वगैरे, अशा घटना घडतात. परंतु खूप तेच नाहीये तर अक्षरशः गोळ्या पण घालतात आणि मारतातही. आणि इतकी विदारक अवस्था आहे महाराज. कन्येचा विक्राव होताना पण बघितलं महाराज.
आतापर्यंत आपण नुसतं ऐकून होतो या गोष्टी, परंतु त्या ठिकाणी खरोखर विक्री असा बाजार डायरेक्ट बोली लागताना पण बघितला. असे पण काही व्हिडिओ की बोली लागते. ज्या ठिकाणी कन्येची विक्री होणार आहे महाराज, तर त्या ठिकाणी चांडाळ तो निश्चितच, आणि खरोखरच ती वेशभूषा आणि त्यांची ती मानसिकता आणि त्यांचा तो किंचाळण्याच्या पद्धती आणि ते काय त्याला नाव घेणं म्हणू द्या किंवा काही असू द्या त्यांच्या ह्याच्यामध्ये, पण ते सगळ्या गोष्टी चांडाळाच्याच. आणि ह्याच गोष्टी त्यांच्या तर आहेतच महाराज, पण आपल्या इथेही ते चाललेलं आहे. फक्त एवढंच आहे की थोडंसं पॉलिश्ड, ओनली कवर हॅज चेंज्ड, प्रोडक्ट इज सेम. मग तुम्हाला माहितीच आहे, आता मला सांगायची गरज नाही, पाठीमागच न्यूज होती खूप, आठवड्याभर ती न्यूज चालली. चांगल्या एक नामी व्यक्तीने काय कसा कन्येचा विक्रा करायचा वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहितीच आहे. तर त्यामुळे काय होते महाराज, कन्येचा विक्रय केल्याने, कन्येला आपण अगदी नगण्य स्थान दिल्याने समाजातलं ममत्व है ना, समाजामधले स्नेहभाव, त्या घराचं जे गोकुळ असतं ना, एका घरामध्ये, ज्या घरामध्ये अगदी छान स्मित हास्य असणारी स्त्री आहे, ज्या स्त्रीला, ज्या घरामध्ये आनंद आहे, त्या घरामध्ये, ज्या घरामध्ये त्या स्त्रीचा हसण्याचा आवाज आहे, ज्या घरामध्ये त्या स्त्रीच्या पैंजनाचा आवाज आहे महाराज, त्यामध्ये मधुरता आहे, त्यामध्ये स्नेह आहे, त्या घरामध्ये एका प्रकारचं संगीत आहे. ते घर नाही राहत, केवळ घर नाही, तर ते घर गोकुळ आहे महाराज, आहे का नाही. वात्सल्य त्या ठिकाणी असतं, त्या ठिकाणी एका प्रकारची सगळ्यांना बांधून ठेवण्याची एक काहीतरी शक्ती असते, आणि ती शक्ती म्हणजेच ती स्त्री आहे महाराज, जी सगळ्यांना सामावून घेते, सगळ्यांचा केंद्रबिंदू असते. ज्या स्त्रीला त्या घरामध्ये मान आहे, असं ते घर म्हणजे गोकुळ बनतं. आणि ज्या घरामध्ये स्त्रीला मान नाहीये, ते घर म्हणजे नरकच थोडक्यात. मग ते घर असो किंवा तुम्ही थोडासा व्यापक दृष्टिकोन ठेवला तर तो समाज असो, गाव असो किंवा समाज असो, पूर्ण समाज म्हणजे अगदी घातक प्रवृत्ती आहे. मग एक विस्फोटच आहे, एखाद्या याचा काय म्हणायचं, विस्फोटाचा कारखानाच आहे म्हटलं तरी चालेल, असा तो समाज. केवळ समाज नाहीये, तिचं जीवन नाही म्हणत, तिथं आनंद नाहीये, तिथं प्रेम नाही, तिथं आनंद पण कधीच नसतो, तिथं स्नेह नाही ना, तिथं कधीच बांधिलकी पण नसते. तुम्ही असं उडून ताणून काही करू शकता, परंतु ते निर्माण झालं पाहिजे, तो अंतःकरणाचा भाव आहे, ते अंतःकरणातनं आलं पाहिजे. म्हणून कन्येचा विक्रय करणारा तो चांडाळ आहे, आणि कन्येचा विक्रय केल्यामुळे हा अशा प्रकारचा अतिशय भयावह, अतिशय भयंकर विदारक स्थिती निर्माण करणारा समाज निर्माण होऊ शकतो. म्हणून तो होऊ नये यासाठी खऱ्या अर्थाने तुकाराम महाराजांनी कन्येचा विक्रय करणाऱ्याला चांडाळ म्हटलं, कारण की ते असंच फोपावत गेलं नाही पाहिजे. असंच ते होत गेलं तर तो विदारक असा भयावह विचित्र समाज निर्माण होईल. म्हणून आता गौचाही अर्थ तसाच आहे महाराज, की गौ म्हणजे काय, गौ वात्सल्याचं प्रतीक आहे महाराज. गौ अर्थ अर्जनाचं तुमचं साधन आहे. एका चांगल्या शेतकऱ्याच्या घरी गाय असणं म्हणजेच काय, कुणाच्याही घरी असू द्या, गायीचं प्रतीक, गायी याचं प्रतीक आहे की ते तुम्हाला काय वात्सल्य निर्माण होतं त्या ठिकाणी. गायीमुळे तुम्हाला अर्थ अर्जना प्राप्त होतं, आणि अशी जी गाय आहे, तुम्ही स्वतःच्या पायावरती कुल्हाडी मारण्यासारखं आहे, कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे गायीचं विक्रय करणं म्हणजे एक अर्थ अर्जन. दुसरी गोष्ट, आणखी एक महत्वाची गोष्ट आहे, म्हणजे ज्यासाठी आपण, ज्या गोष्टीने आपण सगळेजण पीडित आहोत, ते म्हणजेच आरोग्य. गाय म्हणजे आरोग्य, गाय म्हणजे आरोग्य, गाय म्हणजे तुमचं अर्थ अर्जनाचं साधन आहे, गाय म्हणजे तुमच्या ममतेचं प्रतीक आहे. आज आपण जर बघितलं थोडक्यात, तर एखाद्या बाईला काही, म्हणजे महिलेला काही कारणास्तव जर दूध येत नसेल, पाना फुटत नसेल, तिला दूध येत नसेल, तर आपल्याला माहिती आहे, किंवा काही प्रसूतीमध्ये काही महिला बिचारा दगावतात जातात, तर त्या बाळाला आईच्या दुधासारखंच, आईच्या दुधा इतकीच, म्हणजे जवळजवळचे त्याच्यामध्ये
कंपोनंट असलेले, जवळ म्हणजे आईच्या दुधाच्या अगदी जवळचं अशाच प्रकारे म्हणजे पचण्यास सोपं आणि तितकेच गुणधर्म असणारं दूध जर कशापासून आपल्याला मिळत असेल ना महाराज, तर ते आहे गाय. गायीपासूनच आपल्याला मिळतं. आणि त्यामुळेच गायीला आपण वात्सल्य पण म्हणतो, वात्सल्याचं प्रतीक पण म्हणतो ना. तर त्यामुळे गायी ही आपल्याला माता केवळ शाब्दिक म्हणून माता नाही, तर मातेचं कार्य पण गाय करते है ना. माता ज्याप्रमाणे आपल्याला दूध देऊन पोषण करते आपलं, तसंच गाय ही आपलं दूध देऊन पोषणही करते. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही जर बघितलेले असेल काही खूप असे व्हिडिओ की जिथं गाय प्रेम करताना, अक्षरशः प्रेम करताना दिसते माणसावर, इतका जिव्हाळा की म्हणजे फक्त तिला हात नाही म्हणून कवटाळत नाही, तुम्हाला एम्ब्रेस करत नाही, तुम्हाला आलिंगन देऊ शकत नाही, कारण की तिला ते हात नाहीत म्हणून. नाहीतर त्याच पद्धतीचं तिचं सगळ्याच्या सगळं व्यवहार असतो. अशाही गायी आपल्याला बघायला मिळतात. म्हणून गाय ही वात्सल्याचं प्रतीक आहे महाराज. दुसरं आपण बघितलं की आपल्याला माहितीच आहे धन अर्थार्जन कशा पद्धतीने गायीपासून होतं आणि आरोग्यही कशापासून मिळतं, तर दुधा इतकं पौष्टिक दुसरी काहीच गोष्ट नाहीये महाराज है ना. त्याविषयी तर माऊली पण सांगतात, पायपा दूध गोड आणि पवित्र. केवळ गोड पवित्र नाहीये तर पौष्टिक पण आहे. अशा प्रकारचं तर गायीला विकणं म्हणजे तुमच्या अर्थार्जनाचं साधन विकणं, तुमच्यातलं वात्सल्य विकणं है ना, आणि तुमचं आरोग्य विकणं आहे महाराज. आज संपूर्ण समाज आज गायीचं आपण रक्षण न केल्यामुळे, गायींची संख्या कमी झाल्यामुळे, गायीचे जे आपल्याला जे गायीपासून आपल्याला ज्या गोष्टी मिळतात, पंचगव्य जे मिळतं ते कमी झाल्यामुळे कितीतरी समाजाचं सामाजिक आरोग्याचं नुकसान झालेलं आहे. असो तो भाग वेगळा, आपल्याला विचार करण्याची त्याची आवश्यकता नाही, पण ह्या सगळ्या गोष्टी आपण शिगेला बांधणे, विशीला टांगणे, गायीला विकणं म्हणजे थोडंसं लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि हे आपण केलं पाहिजे, रक्षण करायला पाहिजे गायांचं. जिथं आपण कुत्र पाळू शकतो महाराज, एक कुत्र आणि इतकं मोठे मोठे कुत्रे की थोडक्यात एका छोट्या गायीसारखेच असतात महाराज. काही कुत्रे तर इतके भयंकर कुत्रे, आणि त्यांचं खाणंही तुम्ही स्वतः उपलब्ध करू शकत नाही, कुठं आपल्या भारतात मिळतही नाही जास्त करून. अशा ठिकाणून त्यांचं ते खाद्य आणावं लागतं. इतकं बेकार असताना तुम्ही ते कुत्रे पाळतात, आणि शिवाय लाखोनी किंमत असते त्याची. असो, पण गाय पाळत नाही आपण, आणि गाय विकतो. पण गाय विकल्यामुळे होतं काय, तर हे असं आपलं नुकसान होतं. आणि खऱ्या अर्थाने तुकाराम महाराजांनाही हे नुकसान होऊ द्यायचं नाही आपलं, म्हणून हा अभंग आहे. दुसरी गोष्ट आहे कथेचा विक्रा. काय महाराज, कथेचा विक्रा ठीक आहे, कथेचा विक्रा करतात, पण कथेचा विक्रा केल्याने होतं काय महाराज, म्हणजे महाराज मोठे होते कथाकार, गाडी बंगला होतो महाराजांना, पेट्रोल पंपापर्यंत ते जाऊ शकतात, किंवा ते सत्ताधारी पण होऊ शकतात, असे महाराज मोठे होतात. त्याच्यामुळे हा तुमचा प्रॉब्लेम आहे का, महाराज मोठे होतात कथेचा विक्री केल्याने? हा तुमचा प्रॉब्लेम असू शकतो जर तुमच्या अंतःकरणामध्ये महाराजांविषयी द्वेष असला तर. कारण की महाराजांनी कथेचे इतके पैसे घेतले, अरे बाबा आम्ही इथं म्हणजे 12 तास काम करतोय, अक्षरशः वर्क फ्रॉम होम सुद्धा करतोय आम्ही, रविवारची पण सुट्टी नसते आम्हाला, कारण आम्ही फॉर्च्यून 500 मध्ये अमेरिकन कंपनीमध्ये आम्ही जॉब करतोय, त्यामुळे रविवारची सुट्टी नसते. म्हणजे सुट्टी असती, पण तुम्हाला मी सांगतो अगदी नसल्यासारखी सुट्टी असते महाराज. इतके बेकार हालत आहे त्या लोकांची, त्या काम करणाऱ्यांची. तर खरा आमचा प्रॉब्लेम हा आहे महाराज की कथेचा विक्रा करणारे म्हणजे ते मोठे होतात, ते श्रीमंत होतात, थोडेसे गाड्या गोड्या. आम्ही ज्या गाडीला आम्ही फक्त स्टेटसला ठेवू शकतो किंवा मोबाईलमध्ये बघू शकतो, त्या गाडीने ते महाराज फिरतात. हा प्रॉब्लेम आहे का महाराज? किंवा तुकाराम महाराजांना हे सांगायचं की महाराज मोठे होतात, महाराजांचे ते नाही. याचं कारण असं आहे महाराज, कथेचा विक्रा केल्याने कथेतनं आपल्याला जे मिळतं ना, कुठलीही गोष्ट असू द्या महाराज, जी गोष्ट तुम्ही विकत घेण्याची ताकद ठेवता ना, त्या गोष्टीला तुमच्यामध्ये स्थान हे गौण असतं अंतःकरणामध्ये.
त्यामध्ये तुम्ही अधिकारी असल्यासारखं दाखवता, म्हणजे तुमची पॉझेसिव्ह प्रॉपर्टी असल्यासारखं तुम्ही दाखवता. आतापर्यंत तुम्ही विचार करू शकता तुम्ही की जी गोष्ट आपण विकत घेतो ना ती आपल्या मालकीची आहे आणि माझ्या अधिकाराची आहे आणि माझ्या वापराची वस्तू आहे, असा आपला भाव निर्माण होतो. म्हणून जर कथा विकत घेऊन आपण कथा विकत असेल किंवा विकत घेऊन आपण कथा ठेवत असेल तर कथेने जो परिणाम व्हायला पाहिजे ना, कुठला परिणाम व्हायला पाहिजे तर कथा म्हणजेच काय महाराज, एक तर ज्ञान, पण ज्ञानाच्याही पेक्षा, कारण की व्यावहारिक दृष्टिकोनातून आपण विचार केला पाहिजे थोडासा, की आपल्यामध्ये शालीनता, आपल्यामध्ये प्रामाणिकपणा, आपल्या अंतःकरणामध्ये किंवा आपल्या अहंकारामध्ये जो असा नम्र भाव यायला पाहिजे ना, तो आणण्याचं कार्य, आपल्यामध्ये शालीनता आणण्याचं कार्य, आपल्यामध्ये ज्याला आपण म्हणतो ना कल्चर्ड पर्सन, नॉट एज्युकेटेड बट कल्चर्ड. कथा मेक्स यू कल्चर्ड मॅन, नॉट एज्युकेटेड. बिकॉज काय आहे की एज्युकेशन आहे ना तुम्हाला सर्टिफिकेट देईल, हा, पण एक व्यक्ती बनवणार नाही, एक परिपूर्ण व्यक्ती तुम्हाला बनवणार नाही कधीच. शिक्षणाने तुमचा अहंकार फोपावेल, अहंकार आणखी द्विगुणित होईल, तो ताठ होईल, आणखी ताठरता येईल जीवनामध्ये. पण कथेमुळे होतं काय की कथेमुळे आपल्या जीवनामध्ये नम्रता येते, कथेमुळे आपल्या जीवनामध्ये शालीनता येते, एक सुसंस्कृत अंतःकरण बनवण्याची प्रक्रिया जिथून आपल्याला मिळते. सुसंस्कृत अंतःकरण बनवणारी थोडक्यात आपल्याला म्हणायचं प्रोसेसिंग कंपनी, प्रोसेसिंग मशीन नाहीये, पण आपण थोडक्यात म्हणूयात तुमच्यासाठी, कारण की ती भाषा आपल्याला लवकर कळते. तर ते म्हणजेच कथा आहे, दुसरे कुठेच होत नाही महाराज. तुमच्या अंतःकरणामध्ये प्रामाणिकता, तुमच्या जीवनामध्ये शालीनता, तुमच्यामध्ये नम्रता दुसऱ्या कशानेही येत नाही. तुमच्यामध्ये विवेक ज्याने उत्पन्न व्हायला पाहिजे तो दुसऱ्या कुठूनही होत नाही, तो फक्त कथेने होतो. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपल्याला कथेतून मिळतात त्या होणार नाहीत का, कारण की तुम्ही ज्या वेळेला विकत घेता ना महाराज, त्यावेळेला तुम्ही बघत असताल की जे कथाकार असतात, कथा आयोजक असतात महाराज, त्यांचं जर नाव जर घेण्यात आलं नाही रे बाबा, तर मग बघा सगळं होऊ द्या आणि तुमचं एखादा काही कुठला चांगला धार्मिक कार्यक्रम एखाद्याने स्पॉन्सर केलेला असू द्या आणि सगळं झालं पूर्ण, तुम्ही सगळ्यांचे आभार व्यक्त केले, सगळ्यांना थोडंसं काही जे ज्ञान असेल ते ज्ञानही दिलं, पण शेवटी तुमच्याकडून एक गोष्ट राहून गेली की ज्यांनी स्पॉन्सर केलं होतं त्यांच्याविषयी तुम्ही एकही शब्द बोलले नाही का. हे हा भाव आहे, आपल्याला सगळ्यांनाच माहिती, सांगायची काही आवश्यकता नाही. तर ती काय होतं, काय अवस्था होते आपल्या अंतःकरणाची, त्या व्यक्तीच्या अंतःकरणाची. याचा अर्थ काय महाराज, कारण की बाबा रे मी तुला विकत घेतलेलं आहे ना, मी ही जी गोष्ट आहे ना ती माझ्या अधिकाराखाली घेतली, माझ्यामध्ये त्याच्यामध्ये त्या गोष्टीने जे बदल यायला पाहिजे होते ना त्याच्यासाठी नाही. आणि महाराज तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं ना, कुणालाही बदल नको वाटतो. बदल म्हणजे बदल करणं, आपल्या अंतःकरणावरती घात करून घेणं, आपल्या अंतःकरणाला थोडंसं एका ह्याच्यामध्ये साचेबंदपणा, आपल्यामध्ये थोडीशी नम्रता आणण्यासाठी कुणीही तयार नसतं. म्हणून ही चूक आपल्याकडून होऊ शकते, आपल्यामध्ये अहंकार फोपावू शकतो, आपल्यामध्ये एक ममत्व नाहीसं होऊ शकतं, वात्सल्य नाहीसं होऊ शकतं, आपल्यातलं आरोग्य कमी होऊ शकतं आणि आपल्यातल्या जो प्रेम आहे, आपलं जे घराचं गोकुळ व्हायला पाहिजे ते सगळ्यात सत्यानाश होईल. आपल्यामध्ये ती प्रामाणिकता राहणार नाही, आपल्यामध्ये ती लीनता राहणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी समाजामध्ये आवश्यक आहे. याने तो समाज, एक व्यक्ती असो किंवा समाज असो, तो कल्चर्ड वाटतो, तो सुसंस्कृत वाटतो. आजही आपला भारत देश संपूर्ण जगामध्ये काहीतरी एका गोष्टीने खूप ज्याला मान सन्मान मिळतो किंवा भारताचं नाव, ध्वजा म्हणूयात आपण, भारताची पताका सर्वात उंचावरती आपल्याला फडकताना दिसते, तर ती म्हणजे फक्त केवळ आणि केवळ आपल्या सुसंस्कृत असण्यामुळे. आणि
ते सुसंस्कृत आपण ज्यांच्यामुळे ना ते म्हणजे संत महात्मा. आणि आपल्याला जी परंपरा लाभलेली ऋषीमुनींची, संत महात्म्यांची, जे आपल्याला योगदान लाभले, जे आपल्याला शिक्षण लाभलंय, त्याचं कारण म्हणजे हे संत महात्मे आहेत. आणि त्यामुळेच आपण कल्चर वाटतो. असा खऱ्या अर्थाने भाव असला पाहिजे तुकाराम महाराजांना. असं हे होऊ नये आणि तो सुसंस्कृत एक समाज बनावा अशी तुकाराम महाराजांची अपेक्षा असली पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की असं जर नसेल होत ना बाबा, तर केवळ आणि केवळ ही या गोष्टी करणार, या गोष्टीचा व्यवसाय करणारा, या गोष्टीची विक्री करणारा व्यक्ती दोषी आहे. तो त्या व्यक्तीला तुकाराम महाराज या ठिकाणी चंडाळ असे म्हणतात. आणि पुढे, कारण आता बघा वरती संतांचं अगदी तीक्ष्ण बुद्धी असते, त्यांची अगदी विवेक सतत जागरूक असतो त्यांचा. त्याचं कारण असे बघा, त्यांनी वरती चांडाळ तो खरा ताया नावे म्हटलं आणि लगेच खाली तुकाराम महाराज म्हणतात की बाबा रे, गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण भगवंताच्या ठिकाणी, भगवंताला काय हवं आहे, भगवंत कशा पद्धतीने तुमचं निरीक्षण करतात आणि मग तुम्हाला पास करतात, तर त्यांचे निकष काय आहेत, तर म्हणतात की गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण यातिशी कारण नाही देवा. देवाला तुम्ही कुठल्या जातीमध्ये जन्माला आलात, कुठल्या कुळामध्ये जन्माला आलात, कुठल्या भौगोलिक क्षेत्रामध्ये जन्माला आलात, है ना, किती कुठल्या युनिव्हर्सिटीतून तुम्ही पास आउट झालात, ह्या असल्या कुठल्याही गोष्टीचं भगवंताला घेणं देणं नाहीये. भगवंताला पाहिजे तर काय, गुण अवगुण ह्या दोन्हींचाही विचार करूनच भगवंत आपल्याला आपल्या जवळ घेत असतात, त्या व्यक्तीला अधिकारी समजतात. तर यासाठी खूप छान उदाहरण आहे, पण मला असं वाटतं आपली वेळ जरा थोडीशी कमी पडते आपल्याला. तर तुम्हाला एक थोडक्यात धावतो सांगून जातो. एकाच उदाहरणामध्ये दोन्ही पण आहे, तुम्हाला कदाचित सगळ्यांनाच माहिती आहे, पण एक सांगून जातो जिथं गुण आणि अवगुण दोन्हीही एकाच उदाहरणामध्ये गुणामुळे काय झालं आणि अवगुणामुळे काय झालं हे बघायला मिळतं. ते म्हणजेच पांडवांचा स्वर्गारोहण जो प्रवास आहे, पांडवांचा स्वर्गारोहणाचा, त्याच्यामध्ये गुण आणि अवगुण या दोन्हीमुळे काय होतं हे आपल्याला बघायला मिळतं. तुम्ही ते बघू शकतात, होमवर्क आहे तुम्हाला, है ना, म्हणजे मग तुमच्याही लक्षात येईल. आणि काय वाटलं तर नंतर आपण आहोतच, ठीक आहे. गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण या उदाहरणाच्या माध्यमातून छान अशा प्रकारे आपल्याला लक्षात येते की भगवंत हे गुण असल्याच्या नंतर, थोडक्यात एक सांगतो तुम्हाला मी, अगदी शेवटचं टोक त्याचं सांगून जातो मी. कारण की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दुर्योधनाची छटा आपल्या मनामध्ये इमेज कशी आहे, सगळ्यांना वाईट आहे ना. दुर्योधन हा चांगला होता का, वाईट होता? वाईट होता ना, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. परंतु तुमची नजर वेगळी आहे आणि तो जो आहे खऱ्या अर्थाने निकाल लावणारा, याची नजर वेगळी असते महाराज. तर तुम्हाला माहिती असेल तर दुर्योधन हाही स्वर्गामध्येच जातो महाराज. शेवटी दुर्योधनालाही स्वर्ग प्राप्त होतो. आणि दुर्योधनाला स्वर्ग प्राप्त का होतो, तर तुम्हाला आम्हाला दिसत असणारे हजारो अवगुण आहेत, है ना, जे माहिती आहेत आपल्याला, जे वाचनाने किंवा ऐकण्याने जे माहिती आहेत दुर्योधनाचे अवगुण कितीतरी आहेत, आपल्याला वेळ पण नाही तितका सांगायला आता. पण एकच गुण होता त्याचा. तो गुण कुठला होता, तर म्हणे तो जन्माला आल्यापासून त्याचं एकच ध्येय होतं की राजा बनणं, ठीक आहे. आणि हे बघा की त्या राजा बनण्यासाठी त्याने अक्षरशः भगवंताला विरोध केला महाराज. कारण की खऱ्या अर्थाने पांडवाचं आणि कौरवाचं युद्ध नव्हतंच आहे ना, दुर्योधनाचं आणि खऱ्या अर्थाने भगवंताचं युद्ध होतं ते. कारण की पांडवांनी कशा पद्धतीने जिंकलं हेही आपल्याला माहिती. तर पण त्याच्यामध्ये एक गुण होता. इतकाही आपल्याला तिरस्कार करण्याजोगं कॅरेक्टर वाटत असलं दुर्योधनाचं, तरीही त्याच्यामध्ये एक गुण होता, तो म्हणजेच ध्येय प्राप्तीसाठी जे म्हणून काही कष्ट होतील तेही कष्ट त्याला स्वीकार करण्याची क्षमता त्याच्यामध्ये होती, त्याचं सामर्थ्य होतं. आणि त्यामुळेच त्याला शेवटी स्वर्ग मिळतो. हे एक थोडंसं आपल्याला सांगून गेलो मी. बाकी पण आहेत त्यात गुणावगुण दोन्ही पण आलेले आहेत, तुम्ही ती कथा बघून घ्या नंतर, ठीक आहे. मग पुढे
म्हणतात की यातिशी कारण नाही देवा. कुठलीही जात असेल, काही जरी असेल, कुठेही कुठल्या याच्या ठिकाणी जन्माला आला तर ते भगवंताला सगळेच प्रिय आहेत. आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे की भगवंताने कुणा कुणाला सज्जन कसं असावं आहे का नाही. जास्त तुम्हाला म्हणजे खूप शुद्र आणि कामही शुद्र पद्धतीने करावं लागणार जर उदाहरण म्हटलं तर सज्जन कसायचं आहे. किंवा चोखोबा महाराजांचं जरी उदाहरण बघितलं आपण तर आपण त्यांना शूद्र समजतो. अगदी त्यांचे सावली तर लांबची गोष्ट, सावली जवळ आल्याच्या नंतर दिसेल, पण ते व्यक्ती आपल्याला दिसली पाहिजे आज अशी समोर जरी दिसली त्या काळामध्ये तरी पण त्यांना आपण म्हणजे ते एका प्रकारचं आपण अमंगल समजायचं. अशांनाही भगवंतांनी जवळ केलं. केवळ जवळ नाही केलं तर त्यांचं काम करू लागलेले आहेत भगवंत. म्हणून भगवंताच्या ठिकाणी काय भावग्राही तू परमेश्वर. परमेश्वर हा भावग्राही. या ठिकाणी गुण अवगुण याचा अर्थ आपण असंही घेऊ शकतो गुणाचा की भाव कुठला आहे ना. तुमच्या भावाला काउंट केलं जातं. तुमच्या भावाची गृहीतता त्या ठिकाणी असते. भाव गृहीत धरून भगवंत त्या ठिकाणी आपल्याला जवळ करत असतात. आणि आशाबद्ध करू नये ते करतील. आता सगळ्यांना माहितीच आहे, उदाहरण काही देण्याची आवश्यकता नाही, कारण की महाराजांनी आता व्हिडिओ ऑन केलेला आहे. म्हणजे याचा अर्थ तुमच्यामध्ये पण जी आशा निर्माण झालेली आहे, तुमच्या आता डोळ्यासमोर जे पंचपक्वानाचं ताट यायला लागलेलं असेल किंवा काहींना तर जवळच बसलेले असले किचनचा तर वास यायला लागलेला असेल, त्याच्या सगळ्या गोष्टीची दखल घेऊन महाराजांनी व्हिडिओ ऑन केलेला आहे. आणि मलाही असं वाटतं की मी इथं थांबलं पाहिजे, पण थोडक्यात तरी आपण बघूया की आशाबद्ध करू नये ते करतील. याचं आता सगळ्यांचा सारांश महाराज सांगतात ते की ह्या ज्या गोष्टी आपण बघितल्यावरती होणाऱ्या, तो पहिलं कडवं असेल किंवा दुसरं कडवं असेल, दोन्ही कडव्यांचा सारांश किंवा ही जे करतात ते महाराज ते करतात का, कारण की दोन्हीमध्ये आशा लागते. भगवंताची प्राप्तीची पण एक आशा असते आणि या भोग लोलूप जीवनामध्ये आपलं जे जीवन भोग लोलूप झालेलं आहे, लोभी जे जीवन झालेलं आहे, त्या लोभीपणासाठी पण काय असते मेन कारणीभूत काय, मेन कारण काय तर आशा. आणि जे आशेने बांधले गेलेले आहेत ना ते काय करतात, हे असे नको नको ते कार्य करतात. किती बरं किती किती आशा असावी माणसाला एखाद्याला. तुम्हाला एक थोडक्यात उदाहरण देऊन सांगतो मी, आणि त्या आशेला लिमिट आहे का नाही ही आपल्याला लक्षात येईल त्यातनं. एकदा असं होतं की युनानमध्ये मिडल ईस्ट ज्याला आपण म्हणू, हे सगळं अफगाणिस्तान वगैरे वगैरे हे सगळं सिरिया वगैरे ह्या त्या ठिकाणी एकदा अशी बातमी निघते आणि तिथे एक स्कीम चालू आहे म्हणे. काय आहे स्कीम, तर स्कीम अशी आहे म्हणे की एखादी व्यक्ती जितकी जमीन पाहिजे तितकी प्राप्त करू शकते. फक्त क्रायटेरिया त्यांचा असा असतो की जेवढी तुम्हाला जमीन पाहिजे तेवढ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला अशा खुंट्या रवायच्या आहेत. तुम्ही जेवढी मोठी बाउंड्री तुम्ही पकडाल तेवढी पकडू शकता, पण तुम्हाला तुमचं असं ते खुंट्या रवायच्या आहेत आणि जेवढं तुम्ही खुंट्या रवत जाताल तितकं तुम्हाला हे तेवढी जमीन तुमच्या नावची केलेच आहे. आता बघा इथं म्हणे अरे भाईया गुंठ्याला इथं काय 10 लाख रुपये गुंठा, म्हणजे आपल्या इकडे तरी इथे किंवा आळंदीचा वगैरे भाव सांगतोय मी, मुंबई वगैरे तुमच्या तिकडे जास्तही असू शकतो, किंवा गुंठा आपल्याला बघायलाही मिळत नाही आजकाल. फक्त तो पेपरवरती स्केचिंग केले जाते गुंठ्याची, तिथे बघायलाही मिळत नाही आता गुंठा. पण असो, तर या परिस्थितीमध्ये अशी इतकी भारी स्कीम निघाली महाराज की तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी जमीन मिळेल. आणि क्रायटेरिया काय आहे की तुम्हाला ते खुंट्या रोवून यायचे आहे. आणि दुसरी एक क्रायटेरिया म्हणे, मग गेला एक जण असाच है ना, आशाबद्ध करू नये ते करतील. लोभी लोक काय करणार नाहीत महाराज. आणि इतकी मोठी स्कीम आली तर मग, आणि चान्स पण भरपूर आहे ना महाराज तिकडे. कदाचित असं होऊ शकतं की एखाद्याला जर हे लागलं तर काय म्हणायचं त्याला, पेट्रोल डिझेलचं जर खाण लागली तर, साठा सापडला तर आपल्याच त्यांनी जो पकडलेला आहे, मग काय आहे की नाही, सोने पे सुहागा, मंडोळी बांधायच्या अगोदरच. मग काय तर तो गेला बा, आणि मग तिथे गेल्याच्या नंतर ज्यांनी ती स्कीम ठेवली होती त्या बाबाजींनी सांगितलं
की बाबा असं असं आहे, तुम्हाला थोडक्यात माहिती. पण दुसरे एक क्रायटेरिया मी तुम्हाला सांगतो की कंडिशन अशी आहे की सकाळी दिवस उगवल्यापासून, म्हणजे सूर्य उगवल्यापासून तर संध्याकाळी दिवस माळेपर्यंत, पूर्ण सूर्यास्ताला जाईपर्यंत तुम्ही जेवढी जमीन तुम्हाला पकडायची तेवढी पकडू शकतात. फक्त का एकच आहे की तुम्हाला काहीही खाता येणार नाही सकाळपासूनच, पूर्ण उपवास. आणि तुम्हाला पाणी देखील पिता येणार नाही, पाणीही प्यायचं नाही आणि कुठली काही खायचं नाही. काही न खाता, काही न पाण्याचा घोटही न घेता तुम्हाला हे काम करायचं आहे. आणि मग ठीक आहे म्हणे, तयार झाला तो व्यक्ती. आणि अक्षरशः त्या व्यक्तीने मग सुरू केलं महाराज, दिवस उगवल्यापासून त्याने त्या खुंट्या घेतल्या आणि खुंट्या रोवत 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 त्याने ते खुंट्या रोवायचा कार्यक्रम सुरू केला. तर त्याला थोड्याशा काही खुंट्या रोवल्याच्या नंतर असं वाटायला लागलं की आता ठीक आहे, आपल्याला इतकी जागा ठीक, परंतु आशा आहे ना महाराज, आशा हे होत नाही. नाही आत्ताशी तर म्हणे काय झाले, थोडीशी तहान लागल्यासारखी झाली, पण आत्ताशी तर काय दुपार, ऊन डोक्यावरती आलं, म्हणजे आत्ताशी दुपारच आहे म्हणे, तर काही हरकत नाही, आपण थोड्या वेळ आणखी खुंट्या रोवू शकतो. इतकं रणरणत ऊन, सकाळपासून पोटात काही नाही, पण तरीही पुढच्या आणखी खुंट्या रवायचं काम चालूच झालं. मग परत इतका घाम येतोय, कारण की ते उष्णकटिबंध एरिया आहे, त्याच्यामुळे खूपच तिथं जीवाची लाही होती. परंतु आता इतकं आपल्याला पाहिजे तर आपल्याला तितकं तर थोडंसं सहन करावंच लागणार आहे. म्हणून मग तो आणखी पुढं खुंट्या रोवत जातो आणि जितकं लांब त्याला जाता येईल तितकं लांब जातो. आणि शेवटी त्याला असं लक्षात येतं की आता आपल्याला परतीची वाट धरायला पाहिजे, कारण दिवस मावळायला लागलाय. आणि म्हणून मग तो परत यायला लागतो महाराज. तर तोपर्यंत जीवाची सगळी लाही झालेली आहे. तोपर्यंत अंत म्हणजे अशा शरीरामध्ये पाणी राहिलेलं नसतं, पूर्ण त्राही झालेलं असतं, कुठलाही त्राण राहिलेला नसतो. परंतु मग तो कसं तरी करून वापस येण्याचा प्रयत्न करत असतो, लडखळत अडखत. अतिशय आटोकाट त्याचे प्रयत्न वापस येण्याचे चाललेले असतात. आणि शेवटी पाणी नसल्यामुळे दिवसभर त्यांनी जी धावपळ केलेली आहे तर दिवस माळत येईपर्यंत तो शेवटाला येतो. पण शेवटाला येईपर्यंत त्याचे इतके हाल झालेले असतात महाराज की अक्षरशः प्राण कंठाशी येतो त्याचा. आणि त्या व्यक्तीने जिथून त्याने सुरुवात केली होती, जिथं त्याला पोहोचायचं होतं, तिथपर्यंत जाईपर्यंत त्याला रेंगत जावं लागतं. आणि शेवटी तिथं जाऊन तो पडतो, तर अक्षरशः त्याचे प्राण जातात महाराज. परंतु त्याला ते प्राप्त होत नाही. आणि शेवटी प्राण गेल्याच्या नंतर असं लक्षात येतं की त्याला जागा किती लागली हो. तो इतका दिवसभर खुंट्या रोवत गेला होता आणि शेवटी त्याला जागा किती लागली, 7x3 7x3 मध्ये सगळं झालं. पण आशेमुळं पूर्ण प्राण गेला तरी आशा संपली नाही महाराज. तर असे आशाबद्दल हे एक तरी आपण कुठली म्हणजे हे नाही, मृदुलता आहे थोडीशी, व्यवस्थितपणा आहे थोडासा, कुठलंही याच्यापेक्षा घाण अशी उदाहरण आहेत, पण ते आपल्याला बघायची गरज नाही. अशा पद्धतीने आशाबद्ध करू नये ते करते. काय किती आशा असते महाराज, तुम्हाला माहितीच आहे ते उदाहरण, पण तरी एकदा सांगून जातो मी. राजकुंद्राला काय कमी होती हो महाराज, तुम्हाला जर थोडक्यात सांगायचं म्हटलं ना, तर त्याची जी प्रियसी आहे किंवा जिच्यासोबत त्याने लग्न केलं ना, त्यावेळेस बुर्ज खलिफा माहिती आहे ना तुम्हाला, बुर्ज खलिफा गाणं पण निघालं होतं अगोदर, जरी माहिती नसलं तर, किंवा माहितीच आहे सगळ्यांना माहिती आहे. बुर्ज खलिफा आज म्हणजे जगातलं सगळ्यात उंच बिल्डिंग आहे ती बुर्ज खलिफा. तर ती बुर्ज खलिफा त्याच्या सुहागरात ज्याला म्हणतो ना आपण, तिला ज्यावेळेस एंगेजमेंट होती ना त्यांची, किंवा सुहागरात ज्यावेळेला होते ना, तर पूर्ण बुर्ज खलिफा त्याने भाड्याने घेतला होता. आज ती व्यक्ती कुठे आहे महाराज. आणि तीच व्यक्तीचं आपल्याला उदाहरण कन्याच्या ठिकाणी पण घेता येऊ शकतो. तर आशाबद्ध करू नये ते करते.
आणि त्याला काही लिमिट नाही. जी व्यक्ती एवढं मोठं काम हे करू शकते फक्त केवळ आणि केवळ आपल्या प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी, प्रपोज करण्यासाठी बुर्ज खलिफा भाड्याने घेऊ शकते, त्या व्यक्तीला असं काही करण्याची आवश्यकता नव्हती. याच्या पुढं खूप होतं, ठीक आहे. परंतु आशाबद्ध हे असले विचित्र कार्य करतात लोक, ठीक आहे. अशा पद्धतीने तुकाराम महाराजांनी अतिशय तळमळीने, तुकाराम महाराजांचं अंतःकरण किती दुखावलं असेल, किती त्यात अंतःकरणामध्ये वेदना असतील महाराज ज्यावेळेला त्यांनी हा अभंग लिहिला. आणि ह्या सगळ्या वेदना, हा सगळ्या अंतःकरणाची लाही जी करून घेतली ना, ती फक्त केवळ आणि केवळ ह्या समाजासाठी, तुमच्या आमच्यासाठी. का तर तुम्ही आम्ही एक सुसंस्कृत असावं, सुसंघटितपणा त्यामध्ये यावा, त्याच्यामध्ये एक प्रेम, वात्सल्य, आनंद, समाजाने समाजासाठी एकमेकासाठी एक आनंद निर्माण करावा, एकमेकासाठी प्रेम असावा अंतःकरण. आणि त्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात की ह्या अशा गोष्टी जर आपल्याकडून झाल्या तर एक सुसंस्कृत, एक आनंदी, एक गोकुळ ज्याला म्हणूयात आपण, ज्या ठिकाणी असलं पाहिजे त्या समाजामध्ये ते राहणार नाही. म्हणून तुकाराम महाराज या अशा विचित्र कार्य करणाऱ्या लोकांसाठी हा अभंग लिहितात. संतांना दुखवणं म्हणजे इतकं बेकार आहे महाराज की थोडक्यात जर म्हणायचं म्हटलं ना की म्हणजे त्याला आपण शब्दही देऊ शकत नाही महाराज. जसं आपण म्हणतो ना, देर इज समथिंग सेइंग इन इंग्लिश, व्हॉट इज इट, इफ wealth is lost, nothing is lost. Health is lost, something is lost. But if character is lost, everything is lost. असं आपण म्हणतो. पण असं कुणीच सांगत नाही. आपल्या याच्यामध्ये एक विवंचना अशी आहे की कुणीही असं होऊ नये असं म्हणतं, असं करू नये असं म्हणतं. पण तसं करू नये तर करावं काय, अवलंब कशाचा केला पाहिजे, है ना, कुठल्या मार्गाचा आपण अवलंब केला पाहिजे हे कुणीही सांगत नाही. तर मी याच्या पुढे जाऊन म्हणेल की कॅरेक्टर इज लॉस्ट. बिकॉज कशामुळे कॅरेक्टर लॉस झालं तर कॅरेक्टर इज लॉस्ट, एव्हरीथिंग इज लॉस्ट. पण कॅरेक्टर लॉस होण्याचं कारण काय, तुमचं चरित्रहीन होण्याचं कारण काय तर संत महात्मे, म्हणजे यू हॅव लॉस्ट युअर गाईड, युअर टीचर इज लॉस्ट, युअर टीचिंग इज लॉस्ट, युअर गाईड इज लॉस्ट, दॅट्स वाय कॅरेक्टर इज लॉस्ट. आपण संत महात्म्यांच्या विचारांना इग्नोर करत आहोत, आपण संत महात्म्यांच्या विचारांची दखल अंदाजी घेत नाही, आपण संत महात्म्यांच्या विचाराचं मार्गक्रमण करत नाहीत, आपण अवलंबन करत नाही, म्हणून कॅरेक्टर लॉस. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपलं कॅरेक्टर लॉस होऊ नये, एक सुसंस्कृत समाज निर्माण व्हावा, त्यासाठी तुकाराम महाराज हा अभंग आपल्या समोर ठेवत असावे, असं आपण एक चिंतन करण्याचा प्रयत्न केला. असाच त्याचा अर्थ आहे असं मी म्हणणार नाही. बोलिले लेकुरे वेळे वापुडे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. फावल्या वेळेमध्ये होईल माझ्या मतीला जे सुचलं तशा पद्धतीने आणि भगवंताची कृपा ज्या पद्धतीने लाभली त्या पद्धतीने विचार करण्याचा प्रयत्न मी केला आणि आपल्यासमोर विचार मांडण्याचा प्रयत्न केला. असो, आपण सर्वांनी खूप शांतचित्ताने ऐकलं, काहींनी व्हिडिओ ऑन करूनही ऐकलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा खूप खूप अनुग्रही आहे आणि तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं असे आपले सर्वांचे लाडके, सर्वांचे प्रिय आणि अतिशय नम्र स्मित वदन असणारे आपले आयोजक, संयोजक, सगळ्यांच्या केंद्रस्थानी असणारे आपले प्रेमानंद महाराज. आणि खरोखरच नावाप्रमाणेच त्यांच्या स्वभावातही प्रेम आहे, त्यांच्या त्या हास्यामध्ये प्रेम आहे एका प्रकारचं. आणि त्यांनी जे
कार्य हाती धरले, ज्या पद्धतीने ते आपल्या संतांच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार करण्यामध्ये लागलेले आहेत, ही एक उच्चतम कोटीचं प्रेम आहे. ते प्रेमानंद आहेत, पण प्रेमातनं आनंद कसा उपलब्ध करून द्यायचा आहे हे ते या संत वाङ्मयाच्या प्रचार प्रसाराच्या माध्यमातून करत आहेत. त्यांनाही खूप खूप धन्यवाद. भगवंताच्या चरणी, तुमच्या सर्वांच्या चरणी सेवा अर्पण करतो आणि या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. हरिओम.